हॅपी बर्थडे शकुन्या. सो हॅलो हाय नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. आणि आजची व्लॉगची सुरुवात करतीये माझ्या या छोट्या छोट्या माऊ पासून, कारण आमचा आज पहिला बर्थडे आहे. हे शकुन्या तुला हसता पण येतं सकाळी सकाळी उठल्यावर. आजचं म्हणजे सगळं रेकॉर्ड करणार आहे. सो असं हसत हसत गोड उठते ती रोज सकाळी, अजिबात रडरड न करता. मागच्या वर्षी पोटातच होता पिल्लू तुझ्या टाइमपर्यंत. तर ब्लॉगची सुरुवात सकाळीच झाली होती. मला अगदी रॉ करायची होती सकीचं, मला पूर्ण रेकॉर्ड करायचं आहे सगळं. तर आता तिला असं छान रेडी केलंय बाबू. तिच्या पप्पाचं आणि माझं जे गिफ्ट आहे ते पण घातलंय. तिचं ऑप्शन घरीच करूयात असं आमचं चालू आहे, कारण संध्याकाळी परत तिची चिडचिड नको. खूप गर्दी होऊन जाते, सगळ्याच रिलेटिव्ह असतील, प्रत्येकाने ओवाळलं तर सखी जाम होऊन जाईल पूर्ण. बोला बिट्टू. मग घरीच ऑप्शन करतोय, कारण आता किती वाजले 10:15 झाले. 10:30-11पर्यंत आम्हाला निघायचं नाशिकला जायला, कारण सगळी अरेंजमेंट त्या साईडला आहे. सखी से हाय. आणि तुला खूप जणांनी हॅपी बर्थडे केलं, त्यांना थँक्यू म्हण. पी दे. नाही सध्या आम्ही खूप बिझी आहे पापड खाण्यात. तर आता तिचं औक्षण करतो आणि मग घरी जायला निघतो. मी पण निखिलने दिलेला गिफ्ट घातला आहे आज, आणि आम्ही दोघांनी घातलं कारण की आमच्या दोघींचा पण बर्थडे आज. सो स्टे ट्यून. आजच्या ब्लॉगसाठी मी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे, कारण आज माझ्या बाबूचा आणि माझा बर्थडे आहे. सो स्टे ट्यून. दाखव आत्या आजीला काय तुझ्याकडे दाखव. भामटी होती तिच्या पप्पा सारखी. अशी दरी ती खाली अगं ते बघ ना आत्या आजीकडे, आत्या आजीला दाखव ना. ये दे असं की हे काय आहे ग? हे बघ हे दे ना मला. आमची खूप चांगली गट्टी जमली आहे आत्या आजीशी. हे दे ना. तिला काय घेणं नाही आपल्याशी. तिला थोडा ट्रॅडिशनल ड्रेस घालून घरीच आम्ही ऑप्शन करायचं ठरवलं. तसं तिला बाप्पा करायला आणि टीका लावायला खूप आवडतो, बट खूप गर्दीत ती गोंधळून जाईल असं आमचं मत होतं. तुम्ही इथेच बघू शकता, इथेच ती थोडी इरिटेट होते. माझ्यासोबत ती कम्फर्टेबल असते बाप्पा करायला, बट ती आईसोबत पण चिडचिड करत होती. बघ नंतर म्हटलं पण इथेच करूयात काय करायचं ते. मी आत्या आणि आईने तिला छान ओवाळून घेतलं. आणि असं पण तात्यांचं म्हणणं आहे की तिचा बड्डे माझ्या घरात सेलिब्रेट झाला पाहिजे. सो ते पण रात्री तर आम्ही केलंच होतं केक कटिंग वगैरे, पण म्हटलं ऑप्शन पण इथे झालं तर त्यांना बरं वाटेल. बट एवढ्या सगळ्या गर्दीत सखीला एवढं कळलं होतं की सगळे रेडी झालेत आणि मला बाहेर जायचं आहे. त्यामुळे ती एवढ्या सगळ्या गोंधळात फक्त बाहेर जायचं बोर्ड दाखवत होती. माझ्याकडनं मात्र तिने छान ओवाळून वगैरे घेतलं, कारण तिला रोजची सवय दिवा लावताना मी तिला घेऊन बसते. त्यामुळे ती मस्त कम्फर्टेबल झाली होती, पण बाहेर जायची घाई होती. चल सगळ्यांना केक दे तुझ्या बर्थडेचा. कुठे जायचंय तुला? तुम्ही कुठे चालले? ऑप्शन वगैरे आवरून आम्ही निघालोय नाशिकला घरी जायला. घरचे सगळे थोडे लेट येणार आहेत, 3-3:30ला निघतील ते करून. आम्ही लवकर चाललोय कारण सगळीची तिथे झोप मोड करणं, म्हणजे तिथे झोपवणं, जेव घालणं, परत उठवणं, गाडीत झोपवणं, थोडी गडबड होऊन जाईल. सो म्हटलं तिला नाशिकला गेल्यावरच आंघोळ वगैरे घालूयात. तसंच ऑप्शन केलं मी तिचं, खरं सांगतेय. घरी जाऊन तिला खाऊ-पिऊ घालून, तिला थोडं खाल्लंय तिने आता, घरी जाऊन खाऊ-पिऊ घालून आंघोळ घालून झोपली की तिची छान झोप होईल, मग ती संध्याकाळी त्रास देणार नाही. असं आमचं प्लॅनिंग आहे. त्यात सखी काय करते माहित नाही. आणि आमच्या पप्पाची लास्ट मिनिट शॉपिंग जरा बाकी आहे. पप्पा काय झालंय तुला आज? कुठं काय दडपण आलाय पप्पाला. दडपण नाही, पण थोडस सर्दी सारखं वाटू राहिलं. पप्पाला आज झालाय पोरीचं लग्न विग्न करतोय, केवढं असं टेन्शन मध्ये दिसतोय मला सकाळपासून. ऍक्च्युली झालंय आमचं लग्न, डोहाळ जेवण, बारसं, प्रत्येक ह्याच्यात काही ना काही पावसाने घोळ घातलेला आहे. आज तसं काही नाहीये. आणि आज आय नो सगळं छान होणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या शुभेच्छा आहेत. 11:33 झालेत. मागच्या वर्षी 11:40ला सखीची डिलेव्हरी झाली होती. 11:25ला आम्ही सी सेक्शनचा डिसिजन घेतला होता. सगळं माझ्या डोळ्यापुढे अगदी क्लिअर चित्र आहे, आणि मी ते खूप मिस करते असं मला वाटतंय की हे वर्ष इतकं लवकर गेलंय आमचं की ते सगळं मी खूप मिस करते. आणि आय थिंक प्रत्येक आई माझ्याशी हे रिलेट करत असणार आहे, कारण बाकी सगळे लोक असतात तिथे, बट तुम्ही आणि तुमचं बाळ जे तुमचं सुरू असतं ना, ते काहीतरी वेगळं असतं. आणि एक एक क्षण इतका क्लिअरली आठवत असतो मला ते पेन इंड्यूस करणं,
देन मी सकाळी इडली मागवली होती की नाही मला काही खाता येणार नाही, मला इडली खाऊ घाला सकाळी. इडली खाल्ली होती. ते पेन इंड्यूस केल्यानंतर त्याच्यानंतर मग नॉर्मल डिलिव्हरी करायची होती मला, तर ते पेन इंड्यूस केलं होतं, कळा पण येत होत्या. तिकडे त्या बेडवर घेतलं होतं नॉर्मल डिलिव्हरीच्या. अचानक मॅडमने शिशी करून दिली आणि मग सी सेक्शन केलं अर्जंटली. 11:25ला डिसिजन घेतलं होता, 11:30ला मला आत नेलं होतं. 11:40ला आमच्या सखीचा जन्म झाला होता. म्हणजे 11:40 ही माझी आणि तिची पहिली भेट होती. आणि त्यात मुलगी होती म्हणून आनंदाला माझ्या पारावर उरला नव्हता. आणि असं काहीतरी होतं आणि त्याच 1 वर्षांनी आठवताना मला खूप भारी वाटतं. आणि आय थिंक प्रत्येकाही हे रिलेट करू शकते. निखिल, तुला काय वाटतंय? तुझे काय होतं तेव्हाचं? मला तर आत्ताची जास्त भारी वाटती. मग तेव्हा ऍक्च्युली असं असतं ना, पप्पाचं एवढं पोटातून रिलेशन नसतं, बट आईचं असं असतं ना की आधीपासून हे. बट ठीक आहे, वर्ष झालंय आणि आम्ही ऑलरेडी खूप एन्जॉय केलाय आणि आजचा बर्थडे पण आम्ही तिचा खूप एन्जॉय केलाय. आणि तुम्हाला तुमच्या डिलिव्हरीची कोणती मुवमेंट इतकी जवळची आठवतीये, डू मेन्शन. आणि तुमच्या बाळाच्या पहिल्या बर्थडेला तुम्हाला पण तिचं पहिला दिवस किंवा ते पहिले क्षण आठवले होते का अगदी क्लिअरली, डू कमेंट. प्लीज डू कमेंट. खूप स्पेशल असेल ते पण. इतकं सारं सामान घेऊन आम्ही नाशिकला गेलो होतो. आम्ही स्वतःच हसत होतो की काय चाललंय. तिथे गेल्यानंतर आईने स्वयंपाक करून ठेवला होता आणि ती बाहेर गेलेली होती. सो निखिलने सखीला खाऊ घातलं. त्यानंतर निखिल जेवला, सखी पप्पांसोबत खेळत होती. गौरी आली होती, तिने मस्त ग्रीटिंग बनवलं होतं सखीसाठी. आमच्याकडे गौरीची फ्रेंड आली आहे खेळायला आणि तिचा बेल्ट सखीने इतके वेळेस ओढला की ती घाबरली की ही मला मारते काय म्हणून. ती छोटी आहे बेटा, ती काहीच नाही करणार तुला. आपण जाऊ, घरी जाऊ. आणि हे पाहे बदमाश. सखीला घरी आईकडे झोपवलंय आणि मी आणि वहिनी असल्या अवतारात आलोय मेकअपला. मी तर गाऊनवर आले कारण मी सखीला आंघोळ घातली होती. आणि अगदी सिंपलचा मेकअप करून मी रेडी झाली आहे. मेकअपच्या सगळ्या तर असा काहीचा झालाय माझा मेकअप. मला तर फार आवडलाय. तुम्हाला कसा वाटलाय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ताईच्या डिटेल्स पण देते. कोलॅबरेशन नाही आहे. मागच्या 12 वर्षापासून मी शीतल ताईकडे जाते सगळंच करायला. ती असती तर माझा आयब्रो पण होत नाही, तसं मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलं होतं. तर तिच्याकडनंच मी आज मेकअप करून घेतला आहे आणि तिने एकदम छान केला आहे. वहिनी अजून मेकअप करते. मी लवकर आली आहे कारण मला निखिल आणि सखीला पुढे जायचं, आमचे फोटो काढायचे आहेत आधी. सो कसं वाटलंय तुम्ही नक्की सांगा. ड्रेस पण दाखवते मी तुम्हाला पूर्ण. शूटसाठी आम्ही आलोय गोदा पार्कला. बऱ्यापैकी उशीर झाला आम्हाला, बट ठीक आहे. सखीचा असा रेड ड्रेस आहे. पूर्ण दाखवते मी तुम्हाला. आधी माझा लुक दाखवते कारण मागच्या व्हिडिओत दाखवायचा राहिला. आणि बघ आमची सखी. सखीचा बर्थडे आम्ही ठेवला होता रिव्हरडाईन हॉटेलला कारण ते घरापासून पण जवळ आहे आणि इथे आम्ही बऱ्याच वेळ जेवलो तर इथली टेस्ट पण आम्हाला आवडली. सो इकडे आहे बर्थडेचा हॉल आणि इथे आल्या आल्या आहे आमच्या सखूचा हा गोंडस फोटो. दिस इज द एंट्री गेट. आणि असा काही होता तिच्या बर्थडेचा हॉल. डेकोरेशन वगैरे सगळं मी, निखिल आणि दादा आम्ही तिघांनी मिळून डिसाईड केलेलं. घरचे आम्ही खूप लवकर गेलो होतो कारण आम्हाला आमचे फोटोज काढायचे होते. पण तसं अजिबात काही झालं नाही. मग दादा, निखिल आणि वहिनीनी जे काही रिटर्न गिफ्ट्स होते ते पॅक करायला घेतले. तोपर्यंत मी सखीचं आवरलं. असा काहीसा आहे सखीचा फायनल लुक. आम्हाला अजिबात एका ठिकाणी थांबायचं नाही, कंटिन्युअस फिरायचं आहे. दीदी आम्ही त्याच्यासाठीच आणली आहे. सखू, ए सखू. गेल्या पूर्ण हॉलभर तिचं फिरणं चालू होतं. फिरायची पडायची बट एन्जॉय करत होती. नंतर आम्ही अगदी बेसिक फोटो काढायला घेतले. हळूहळू पाहुणे सुरू झाले आणि मग झाली आमची एकदम छान एंट्री. सखी थोडी घाबरली होती लाऊड म्युझिकला, बट वरती गेल्यानंतर कम्फर्टेबल झाली कारण वरती आम्ही तिघंच होतो. सगळ्यांनी छान टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं. छान गाणं लागलं होतं त्याच्यावर. सखी आणि मी डान्स करत होती. सगळे निखिलला म्हणत होते अरे थोडं तरी अंग आलं, बट इज नॉट कम्फर्टेबल. मला माहीत होतं, बट मी आणि सखीने एन्जॉय केलं. नंतर लहान मुलांचा गेम सुरू झाला की सगळ्यात मोठं सखीला बर्थडे विश कोण करतं.
birthday. We wish you a happy birthday. Happy birthday to you. Happy birthday, Sati. खूप छान दिसते आज. Thank you. थँक्यू. ओके थँक्यू. Happy birthday, Saki. We wish you a या मुलांमधनं एक विनर डिसाईड केला. नंतर छान गाणे लावले आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. सेकंड गेम होता मुलांसाठी आणि त्यांच्या आईसाठी. परत जायचं आणि एकच स्ट्रॉस न्यायची. असं तुम्हाला टाइम लिमिट असणार आहे आणि त्या टाइम लिमिट मध्ये मॅक्झिमम स्ट्रॉस तुमच्या मम्माच्या केसांमध्ये तुम्हाला अडकवायची. मम्मा रेडी? सो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती छोटंसं स्माइल आणि ॲप्रिसिएशन. आपल्या मुलांना आपण ॲप्रिसिएशन नाही करणार तर कोण करणार? बरोबर. 2 3 स्टार्ट. आणि त्यानंतर जी धावपळ सुरू झाली लहान मुलांची, इतके मस्त ते पळत होते, जात होते, त्यांच्या मम्मांना सजवत होते आणि सगळे खूप एन्जॉय करत होते. आणि दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड, की फक्त बर्थडेला आला, केक कट केले, ऑप्शन केलं आणि घरी गेले, असला बर्थडे मला नको होता. असा बर्थडे होता जिथे सगळ्यांनी एन्जॉय केला पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की सखीचा बर्थडे कसा होता. आणि बर्थडेला लहान मुलांशिवाय तर अजिबात मजा नाही. त्यांनी एन्जॉय केला तर सगळे एन्जॉय करतात. इथे तर मुलांनी धुमाकूळ घातला. तुम्ही बघू शकता इतके पटपट जात होते, त्यांच्या मम्मांना सजवत होते, परत येत होते. जे पुढे होते त्यांना ऑफकोर्स थोडं बोनस पॉईंट होते, बट ॲट द एंड त्यांच्या मम्मा अशा काहीतरी दिसत होत्या. आणि असं कधी होतं ना की मम्मा पप्पा बाळ असं कधी गेम्स वगैरे खेळतात, नाही होत जनरली. सो अशा कार्यक्रमांना केलं तर मजा येते. नंतर सगळ्या मम्मांना मी खाबो की शहजादी गाणं लावून स्टेजवर बोलवलं बघायसाठी की कोण विनर आहे. ऍक्च्युली आपल्या मुलांच्या पाठी. ओके येस. जे घालतात ना बाहेर बघा तुमच्या मुलांनी किती. अरे तुम्ही तर खूप छान दिसतायत. ओके खूप गोड दिसताय. जरा फोटो घेऊन ठेवा. येस. ओके 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 चलो कम ऑन. पीयूष. पीयूष and mama is the winner. Come on, जल्दी से आ जाओ यहाँ पे. मला किती खुशी आहे माझा मुलगा ऑलिम्पियाड मध्ये आला. ओके सो आमच्याकडे गिफ्ट आहे तुमच्यासाठी छोटंसं. येस. जोरदार टाळ्या. येस. त्यानंतर छान गाणं लावलं होतं त्यांना डान्स करण्यासाठी, बट सगळ्या लाजत होत्या कारण सगळ्या माझ्या मामा मावश्या होत्या. मग मी जाऊन जॉईन झाले की जरा मी नाचली तर थोडा त्या पण कम्फर्टेबल होतील. आणि असा पण माझा आनंदाला पारावर नव्हता. मी खूप खुश होती सेलिब्रेशन बघून, सगळ्यांचा आनंद बघून, सगळे खूप एन्जॉय करतायत ते बघून. आणि डान्स तर मला असा पण खूप आवडतो. सो ह्या पार्टमध्ये एवढंच. पुढे खूप इंटरेस्टिंग आहे. सो पुढचा पार्ट बघायला अजिबात विसरू नका.